जय श्रीराम मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राम मंदिरची माहिती व त्याचा इतिहास। तर चला आता ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। राम मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे जे अयोध्या उत्तर प्रदेश भारत येथे निर्माणाधीन आहे। हे हिंदू धर्माचे प्रमुख देवता रामाचे गृहीतक जन्मभूमी असलेल्या राम जन्मभूमीच्या ठिकाणी आहे। 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन हिंदूंना राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय दिला, तर मुस्लिमांना मस्जिद बांधण्यासाठी दुसरी जमीन दिली जाईल असा निर्णय दिला। 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे बांधकामाच्या प्रारंभासाठी भूमिपूजन करण्यात आले। मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। चला आपण मंदिराचा काही इतिहास जाणून घेऊ। प्राचीन आणि मध्ययुगीन। राम विष्णूचा अवतार एक हिंदू दैवत आहे। प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता। 16व्या शतकात बाबरने संपूर्ण उत्तर भारतातील मंदिरावर केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेत मंदिरावर हल्ला करून तो नष्ट केले। धार्मिक हिंसाचाराचे पहिले उदाहरण 1853 मध्ये नोंदवले गेले होते। डिसेंबर 1858 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने हिंदूंना विविध ठिकाणी पूजा करण्यास मनाई केली। आधुनिक इतिहास। 22-23 डिसेंबर 1949 च्या रात्री बाबर मशिदीमध्ये राम आणि सीता यांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आणि दुसऱ्या दिवसापासून भक्तांची गर्दी होऊ लागली। 1980 च्या दशकात हिंदू राष्ट्रवादी परिवार संघ परिवाराशी संबंधित विश्व हिंदू परिषद ने हिंदूच्या जागेवर पुन्हा दावा करण्यासाठी आणि या ठिकाणी रामलला समर्पित मंदिर उभारण्यासाठी एक नवीन चळवळ सुरू केली। 9 नोव्हेंबर 1989 रोजी विविध नृत्यांच्या आणि साधूंच्या एका गटाने विवादित जमिनीला लागून 200 मीटर खड्डा खोदून पायाभरणी केली। तेथे गर्भगृहाचे सिंहद्वार मुख्य प्रवेशद्वार बांधण्यात आले। 6 डिसेंबर 1992 रोजी VHP आणि भारतीय जनता पक्षाने 1,50,000 स्वयंसेवकांच्या समावेश असलेल्या ठिकाणी एक रॅली काढली। त्यांनी कार सेवक म्हणून ओळखले जाते। रॅलीला हिंसक वळण लागले। जमावाने सुरक्षा दलांना वेढीस धरले आणि मस्जिद फोडले। 5 जुलै 2005 रोजी अयोध्येतील उद्ध्वस्त बाबरी मशिदीच्या ठिकाणी असलेल्या तात्पुरत्या राम मंदिरावर 5 दहशतवाद्यांनी हल्ला केला। भारतीय पुरातत्व संरक्षण द्वारे 1978 आणि 2003 मध्ये असलेल्या पुरातत्व उत्खननात हिंदू मंदिराचे अवशेष साइटवर अस्तित्वात असलेल्या दर्शवणारे पुरावे सापडले। वर्षानुवर्ष 1993 मध्ये अयोध्येतील कायद्यातील ठराविक क्षेत्राचे संपादन परित करण्यासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर वाद निर्माण झाले। 2019 मध्ये अयोध्येत वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वादग्रस्त जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। राम मंदिराच्या मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती। सोमपुराने कमीत कमी 15 पिढ्यापासून जगभरातील 100हून अधिक मंदिरांची डिझाईनमध्ये योगदान दिले आहे। त्यात सोमनाथ मंदिराचा समावेश आहे। हिंदू ग्रंथ वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रानुसार सोमेश्वर 20 मध्ये निवड काही बदल नवीन रचना तयार केली होती। मंदिर 200 फूट रुंद, 380 फूट लांब आणि 161 फूट 49 मीटर उंच असेल। मंदिराची मुख्य रचना 3 मंजिले असलेल्या उंच चबुतरावर बांधलेली जाईल। गर्भगृहाच्या मध्यभागी आणि प्रवेशद्वारावर 5 मंडप असतील। एका बाजूला 3 मंडप कडून नृत्य आणि रंगेची असतील आणि दुसऱ्या बाजूला 2 मंडप कीर्तन आणि प्रार्थना असतील। राम मंदिर मध्ये एकूण 366 स्तंभ असतील। स्तंभांमध्ये शिवाचा अवतार 10, दशावतार 64 योगींना आणि देवी सरस्वतींचा 12 अवतार समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक 16 मूर्ती असतील। लॉर्सन अँड ट्रुबरने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामाची मोफत देखरेख करण्यास दिली आणि प्रकल्पाचे कंत्राटदार बनले। रामलला विराजमान रामाचे रूप विष्णूचा अवतार हे मंदिराच्या प्रमुख देवता आहेत। राम ललाचा पोशाख रामाच्या मूर्तीसाठी 4थ्या पिढीतील टिंपी भागवत प्रसाद आणि शंकरलाल यांनी शिवला होता। 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्येत राम मंदिरासाठी रामललाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेद्वारे करण्यात आली। कर्नाटक मधील शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाच्या मूर्तीची तयारी केली। श्री राम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस संपत राय यांनी गर्भगृहात प्रभू राम मूर्तीची स्थापनेसाठी 22 जानेवारी 2024 ही नियोजित तारीख असल्याची अधिकृत जाहीर करण्यात आले।
जानेवारी 2023 मध्ये नेपाळमधील गडकी नदीतून अनुक्रमे 26 टन आणि 14 टन 60 दशलक्ष वर्ष जुने शिलाग्राम खडक पाठवण्यात आले. गर्भगृहात रामललाची मूर्ती कोरण्यासाठी या खडकांचा वापर करण्यात आला. प्राणप्रतिष्ठा समारंभाची तयारीसाठी उत्तर प्रदेश सरकारने रामोत्सव साठी 100 कोटी राखून ठेवले आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशातील 826 स्थानिकीय संस्था आणि रामपादुका यात्रेत पसरलेल्या धार्मिक कार्यक्रमाची मालिका डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आणि 16 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीपासून ते 22 जानेवारी रोजी मंदिराचे उद्घाटन होईपर्यंत या कार्यक्रमाचा समारोह होईल. रामलला मंदिर उद्घाटन वेळी अतिथींच्या यादीत भारतातील उद्योगपती, शास्त्रज्ञ, अभिनेते, लष्कर अधिकारी व पद्मश्री पुरस्कार विजेते यांचा समावेश आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम.